ओम नमः सिद्धे स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवानी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार। बारसंविखा संसारानुप्रेक्षा पाहत होतो आपण. पंचविहे संसारे जाय जरा मरण रोग भय पौरे जिनमागमपेच्छन्तो जियो परिभ्रमति चिरकालम् सौवे विपोगला खलू एगे बुद्धु जियाहि जीवेन असयम अनंत खुत्तो उग्गल पर्यट संसारे सौवम मिलोय खेते कम सोतम नथिजम न उपन्नम उग्गाहनेन वौसो परिभ्रमितो खेत संसारे अवसप्पिनि उवसप्पिनि समयावलियासु निरवसे सासु जादो मुदोय भौसो परिभ्रमितो काल संसारे निर्या उजहन्नादिषु जावदु उवरिल्लयादुगे वेज्जा मिच्छत संसिदेन दू बहुसो विभवठिदी भमिदो सौवे पयडिठिदियो अनुभाग पदेश बंध ठानानी जियो मिच्छत्वसा भमिदो पुनः भाव संसारे उत्तकलत्त निमित्तम् अत्तम अज्जयदि पाप बुद्धिये परिहरति दयादानम् सो जियो भवति संसारे मम पुत्रं मम भज्जा मम धन धन्नोत्तितिवकं खाये चैऊन धम्म बुद्धिं पच्छा परिपड़ति स्तिह संसारे मिच्छोदयेन जियो निन्दन्तो जोन्नभासियं धम्मं कुधम्म कुलिंग कुतित्थं मन्नन्तो भवति संसारे. काय काय सांगितलं? पहिल्या जवळजवळ 1 2 3 5 7 गाथांमध्ये तर त्या ठिकाणी संसाराचं स्वरूप सांगितलं. त्या ठिकाणी पंचपरावर्तन, संसार असार आहे, दुःखमय आहे, अनेक भव धारण करावे लागतात. त्यासाठी संसाराचं स्वरूप सांगितलं किंवा संसाराला कसं मोजायचं ते पंचपरावर्तनाच्या माध्यमातून सांगितलं. नंतरच्या 30 पासून गाथेपासून त्या ठिकाणी संसाराचं कारण सांगतात. काय काय कारण सांगितलं? पहिलं कारण काय सांगितलं?
हा, पहिलं कारण सांगितलं त्या ठिकाणी है ना, पुत्र स्त्री यांच्या निमित्तामध्ये पाप बुद्धीने धन कमवितो, दयादानाचा करुणाभावाचा त्याग करतो, त्यामुळं संसारामध्ये भ्रमण करतो. पहिलं सांगितलं त्या ठिकाणी. दुसरं काय सांगितलं कारण, आहे ना, माझं माझं माझं, आहे ना, सर्वांना माझं पुत्र, माझं स्त्री, माझं धनधान्य, माझा परिग्रह, माझा संयोग, आहे ना, असं सगळं माझं माझं करून काय करतो त्या ठिकाणी, तीव्र इच्छेने, आकांक्षेने, तीव्र तीव्र आकांक्षेने काय करतो, सगळ्याला जोडतो. आणि चैऊन धम्मबुद्धीम, धर्मबुद्धी सोडून देतो, है ना, धर्मामध्ये बुद्धी लावत नाही, संयोगामध्ये बुद्धी लावतो, साठवण्यामध्ये बुद्धी लावतो, परंतु धर्मामध्ये बुद्धी लावत नाही. तर तो त्या ठिकाणी दीर्घ संसारामध्ये भ्रमण करत राहतो. आणि तिसरं कारण काय सांगतात, मिथ्या उदयेन जीवो, है ना, मिथ्यात्वाचा उदयामुळं जीव काय करतो, निंदनतो जोन्न भासियम धम्मम, त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला जो धर्म आहे त्याची काय करतो, निंदा करतो. आणि असं असतं काय त्या ठिकाणी, कुणी बघितलंय ना, कुणी नरक बघितलाय, कुठे जीव आहेत आम्हाला तर दिसत नाहीत, त्याप्रमाणे जिनेंद्र भगवंतांच्या वाणीवर शंका करतो, है ना, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी, है ना, निंदा करतो त्याप्रमाणे. आणि कुधर्म, कुलिंग, कुतीर्थ, है ना, त्यांना मानत बसतो, त्याप्रमाणे कुधर्माला मानतो, बघून बघून त्या ठिकाणी, है ना. कुठली अमावस्या मनवली पाहिजे, अमावस्या कुठली मनवली पाहिजे, असं कसं मग मनवली पाहिजे की नाही, तीच म्हणतो मग अमावस्या मनवली पाहिजे की नाही. हा, सांगण्याचं काय तात्पर्य या ठिकाणी, है ना, कुठला काळ, कुठलं क्षेत्र, है ना, कुठलं त्या ठिकाणी समय, कुठला दिवस त्या ठिकाणी धर्मामध्ये बाधक नाही, है ना. त्या ठिकाणी असल्या गोष्टी त्याप्रमाणे म्हणून कुधर्म, कुदेव, कुगुरु, कुशास्त्र यांना भजत राहतो आणि संसारामध्ये भ्रमण करत राहतो. म्हणून सांगितलं कुलिंग, कुतीर्थ, कुधर्म, है ना, त्यांचं काय करतो, मानत बसतो त्या ठिकाणी, लोकांचं बघून बघून गृहीत मिथ्यात्वाला पुष्ट करतो. महाभयानक आहे गृहीत मिथ्यात्व सगळ्यात. जैन धर्म में 9 देवता के सिवा किसी देवी देवता या अन्न की पूजा भक्ति वंदना स्तुति करना. अजून काय जोडायचं काय यामध्ये, हा काय 101 जोडायला पाहिजे का नाही, असं राजश्री काय केलं म्हणायचं काय, 101 सोडून काय, किसी देव देवता या अन्न की पूजा भक्ति वंदना स्तुति करना गृहीत मिथ्यात्व, है ना. 9 देवता आणि 101 असं लिहायला पाहिजे का तिथं. मग जे वितरागी आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेशी आहेत, तेच खरे देव आहेत, है ना. खऱ्या देवांबद्दलच त्या ठिकाणी शंका आहे, देव कोणते आहेत ते माहीत नाही. हा हा हा, वास्तू शांती करतो, मग काय होत, हा तेच ना. म्हणजे कुतर्क काढून त्या ठिकाणी काय करतो त्याप्रमाणे, है ना. कारण ह्याला वितरागतेची महिमा नाही, रागाची महिमा आहे. त्याला मोक्षाची महिमा नाही, त्याला संसाराची महिमा आहे काय. त्यामुळे संसाराबद्दल त्याला महत्त्व येतं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे म्हणतो त्या ठिकाणी, है ना, त्यामध्ये अगदी बुद्धी लावून, तर्क लावून त्याप्रमाणे काय करतो, सर्व कार्य करतो. पण त्या ठिकाणी धर्मामध्ये, है ना, बुद्धी लावायला तयार नाही, है ना. मिथ्यात्वाचा उदय आहे ना, तीव्र उदय आहे, 70 कोडाकोडी बांधून पडलेला आहे ना त्या ठिकाणी सत्तेमध्ये, आणि प्रतिसमयाला उदयाला येत आहे. त्या मिथ्यात्वाच्या उदयामध्ये अशी बुद्धी सुचते त्याप्रमाणे, है ना, धर्माची निंदा करण्याची त्या ठिकाणी, है ना, त्याप्रमाणे, है ना, देवशास्त्र गुरुची निंदा करण्याची ही सगळी बुद्धी त्यामुळे सुचते मिथ्यात्वामुळं. आणि मग नाही त्याला मानत बसतो, दुसऱ्यांचं पाहून पाहून त्याप्रमाणे दीर्घ संसारामध्ये भ्रमण करतो. अजून काय काय सांगतात बघा, संसाराचं भ्रमणाचं कारण काय आहे, संसाराचं कारण काय आहे. हंतून जीवरासिम मौमंसं सेविऊन सुरयानम
परदौ परकलत्तम गही उनय भमती संसारे. काय सांगतात? हंतून जीवराशी है ना, जीवांचा घात करतो त्या ठिकाणी. पाहत नाही, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतची ओळख नाही, त्यामुळं ना जीवांचा किती घात करतो आहे दिवसभरामध्ये. मोहमंसम सेवी ऊन सुरयानम है ना, मोह म्हणजे मधु है ना, मनसम म्हणजे मास. त्या ठिकाणी मधुमास काय करतो त्या ठिकाणी? सेवी ऊन सुरयानम, त्या ठिकाणी मदिरा आदी त्याचं काय करतो? सेवन करतो है ना. मद्य मांस मधु त्यांचं सेवन करतो. आणि परद्रव्य पलकलत्तम, त्या ठिकाणी परद्रव्य द्रव्य म्हणजे दुसऱ्याचं द्रव्य, दुसऱ्याचं त्या ठिकाणी संयोग आदी हडपण्याचा प्रयत्न करतो. परकलत्तम दुसऱ्याची स्त्री वगैरे त्या ठिकाणी है ना ग्रहण करण्याचा त्या ठिकाणी. हे सगळं आलं ना, सात व्यसन. सात व्यसन आले का नाही या ठिकाणी? कसे कसे आले सात व्यसन सांगा? ओळीने, मद्य, मांस है ना, मधु यांचं त्या ठिकाणी ग्रहण है ना व्यसन आहे याप्रमाणे. नंतर हिंसा, हिंसा आली ना, त्या हंतून जीवराशी हिंसा त्या ठिकाणी. प्राणी हिंसा, शिकार, शिकार आलं ना, शिकार मध्ये येतं त्या ठिकाणी. नंतर परस्त्री सेवन आणि चोरी पण आली त्या ठिकाणी. परद्रव्य, परद्रव्य म्हणजे चोरी आली त्या ठिकाणी. शिकार झालं, चोरी झाली, मद्य मांस मधु झालं. नंतर परकलत्तम परस्त्री सेवन आणि अजून एक परस्त्री सेवन आणि परदारा काय सांगितलं? वेश्यागमन, वेश्यागमन आणि परस्त्री सेवन त्या ठिकाणी वेगवेगळे सांगितलेले दोन्ही त्या ठिकाणी. तर याप्रमाणे सात व्यसन आहे ना, सात व्यसनामुळं त्या ठिकाणी काय करतो आहे? हा संसारामध्ये भ्रमण करतो आहे ना. कितीतरी वेळ आपला विषय झाला होता बघा सात व्यसनाचा त्या ठिकाणी. सात व्यसन काय आहे? निश्चयाने सात व्यसन लावायचे आणि व्यवहाराने सात व्यसन लावायचे. आठवते का विषय? फळ्यावर लिहिला होता, आठवते का? है ना. त्या ठिकाणी है ना मांस खाणं म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? है ना मद्य मांस मधु. बनारसीदासजींचा छंद आहे बघा, सुंदर छंद आहे त्या ठिकाणी. नाटक समयसारमध्ये आलेला आहे. सप्तव्यसन निश्चयाने घटवलेले आहेत त्याप्रमाणे. पुन्हा एकदा पहा. तर ह्या सात व्यसनांमुळेच काय होत आहे? त्या ठिकाणी संसारामध्ये भ्रमण करतो आहे ना. अज्ञान, अज्ञानामुळे या सात व्यसनांना ग्रहण करतो आहे. अज्ञानामुळे त्या ठिकाणी अभक्षादी भक्षण करतो आहे. अज्ञानामुळं ना जीवराशीचा घात करतो आहे. अज्ञानामुळे संयोगांना गोळा करतो आहे ना, परस्त्री सेवन आदी करतो आहे. त्यामुळे संसारामध्ये भ्रमण करतो आहे. अजून एक कारण सांगतात बघा काय? जत्तेन कुनै पावम विषय निमित्तम च अहनिसम जियो मोहंदयार सह्यो तेन दुपरी पडदी संसारे. काय सांगितलं? जत्तेन कुनै पावम, त्या ठिकाणी यत्नपूर्वक, जत्तेन म्हणजे यत्न करून, प्रयत्न करून, पुनई पावम, पावम म्हणजे पाप करत राहतो. कशासाठी पाप करतो? विषय निमित्तम, पाच इंद्रियांच्या विषयामध्ये है ना. अहनिसम जीव, त्या ठिकाणी काय करतो? पाच इंद्रियांच्या विषयामध्ये अहनिसम जीव, त्या ठिकाणी मोहरूपी अंधकारामुळं है ना. अहनिसम दिवस रात्र, दिवस रात्र त्या ठिकाणी विषय निमित्तमच अहनिसम जीव, दिवस रात्र त्या ठिकाणी विषयांमध्ये, पाच इंद्रियांच्या विषयांमध्ये तो त्या ठिकाणी काय करतोय? मोहंध यार सह्यो, मोहरूपी अंधकाराने सहित होऊन, म्हणजे मोहाने सहित होऊन, मिथ्यात्वाने सहित होऊन, तेन दुपरी पडदी संसारे है ना. तो त्या ठिकाणी मोहाच्या है ना उदयामध्ये, मिथ्यात्वाच्या उदयामध्ये पाच इंद्रियांच्या विषयांमध्ये काय करतो? प्रवृत्ती करतो आणि त्यामध्ये पाप करत राहतो. दिवस रात्र पाप करत राहतो. तो काय करतो? त्या ठिकाणी नियमाने संसारामध्ये परिभ्रमण करतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी संसाराचे कारण सांगतायत. सुंदर आहे बघा. जवळजवळ आतापर्यंत
किती झाल्या? 8, 10, 10 एक गाथा झाल्या. अजून त्या ठिकाणी 5 एक गाथा आहेत, 6 गाथा आहेत अजून. तर त्या ठिकाणी मोठा आहे ना कुंद देवाने त्या ठिकाणी संसारानुपेक्षा सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पाहूया अजून पंचास्तिकाय संग्रह. नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयरीयानं नमो वज्रायानं नमो लोहे सौवसाहुनं सहजानंद चैतन्य प्रकाशाय महीयसे नमो नेकांत विश्रांत महिम्ने परमात्मने इंद्रसदवंदियानं तिरुवनहित मधुर विसदवक्कानं अंतातीत गुणानं नमो जिनानं जिदभवानं. आचार्य कुंददेव विरचित पंचास्तिकाय संग्रह आणि त्यांची टीका त्या ठिकाणी अमृतचंद्र देवांनी लिहिलेली आहे. पहिल्या गाथेमध्ये त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करून त्यांच्या विशेषणाद्वारे त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांना स्मरण आहे ना आणि विशेष रूपाने जिनेंद्र भगवंतांचं लक्षण पण सांगितलं, स्वरूप पण सांगितलं त्याप्रमाणे. आणि आता दुसऱ्या गाथेमध्ये त्या ठिकाणी समयाची व्याख्या करत आहेत. समय काय आहे, समयाचे अर्थ सांगून त्या ठिकाणी आहे ना एकच समय त्या ठिकाणी, परंतु त्या समयाचे अर्थ काय आहेत आणि या ठिकाणी जिनवानी रूपाने त्याचा अर्थ घेतलेला आहे. तो समय आहे ना शब्द समय आणि त्या जिनवानीचं पण स्मरण करून त्या ठिकाणी आहे ना पंचास्तिकाय संग्रह म्हणजेच समय याचं काय करणार आहेत, कथन करणार आहे. त्याची प्रतिज्ञा या ठिकाणी कुंददेव करत आहेत. गाथा म्हणूया आपण. पहिली पण गाथा म्हटली तर दुसरी गाथा म्हणूया. समनमुहुगदमठ्ठं चौगदी निवारणं सन्निवानम् एसोपनमिय शिरसा समयमिनं सुनः ओच्छामि. सन्निवानम सन्निवानम आणि चतुगदी निवारणम. काय सांगितलं पहिल्या वाचना अर्थ बघा. समन मुहुगद मठ्ठम. समन म्हणजे महाश्रमण जिनेंद्र भगवान त्यांच्या मुहुगद म्हणजे त्या ठिकाणी मुखातून निघालेली है ना जी जिनवाणी आहे ती कशी आहे, मठ्ठम है ना. अठ्ठम म्हणजे अर्थमय आहे. का अर्थमय आहे है ना. अर्थ म्हणजे अर्थ समजला ना. अर्थ काय आहे, पदार्थ म्हणा किंवा समूह म्हणा. त्या ठिकाणी पदार्थ ना 9 पदार्थ आहेत की नाही त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी अर्थमय आहे ही जिनवाणी जी शमन है ना जिनेंद्र भगवंतांनी श्रमणांनी सांगितलेली जिनवाणी आहे किंवा त्यांच्या मुखातून जे शब्द निघालेले आहेत ते अर्थमय आहेत. का अर्थमय आहेत, कारण चतुगदी निवारणम काय करणारे आहेत ते 4 गतीचा निवारण करणारा आहे. आणि सन्निवानम त्या ठिकाणी निर्वाणाला प्राप्त करविणारे आहेत. काय एसोपनमीय शिरसा त्याप्रमाणे त्या समयाला म्हणजेच जिनवाणीला नमस्कार करतो. समयमिनम सुनः ओच्छामी. आणि त्या समयमिनम म्हणजे पंचास्तिकायला त्या ठिकाणी सांगत आहे. पंचास्तिकाय संग्रहाला कथन करत आहे. सुनः त्याला काय कर, ध्यान देऊन ऐक की जे मी सांगणार आहे ना. सर्वज्ञ भाषित भवनिवारक है ना त्याची गाथा म्हणून हिंदी. सर्वज्ञ भाषित भवनिवारक मुक्ति के जो हेतु है उस समय को नम कर कहूँ मैं ध्यान से उसको सुनो. सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेली त्या ठिकाणी जी वाणी आहे ती भवाचा नाश करणारी आहे, मुक्तीला नेणारी आहे. म्हणून त्या ठिकाणी है ना ज्या समयाला नमस्कार करून म्हणजे जिनवाणीला नमस्कार करून त्या ठिकाणी
है ना, ध्यान देऊन ऐका. काय सांगितले ते समयाचे अर्थ? पहिला अर्थ समयाचा काय केला होता? त्या ठिकाणी एक समय है ना, काळाच्या अपेक्षेने अत्यंत सूक्ष्म अविभाज्य त्या ठिकाणी घटक आहे. सगळ्यात सूक्ष्म काळाचा घटक है ना समय. तर त्या समयाला स्मरण केलं असता एका समयात त्या ठिकाणी ना निगोदामध्ये, एका समयात नरकामध्ये, तर त्या समयाला त्या ठिकाणी जाणलं पाहिजे. अत्यंत सूक्ष्म आहे आणि असे असंख्यात समय त्याप्रमाणे आत्तापर्यंत गेले आणि पुढं असंख्यात समय त्या ठिकाणी है ना भ्रमण करावं लागणार आहे. जर आपल्याला त्या ठिकाणी त्या समयाचं गणित समजलं तर हा जीव ना त्या ठिकाणी है ना आपल्या समयाला वेळ देतो है ना. त्या ठिकाणी समय देणं आवश्यक आहे आपल्या समयासाठी, आत्म्यासाठी. दुसरा अर्थ काय सांगितला? समय म्हणजे आत्मा. काय समय म्हणजे आत्मा, आत्म्याच्या अर्थाने. तिसरा अर्थ काय सांगितला होता? समय म्हणजे काय सांगितलं होता तिसरा अर्थ? समय म्हणजे पंचास्तिकाय संग्रहाचा समूह है ना. समय, त्याला समय म्हटलं. त्या ठिकाणी समवाय, समवाय म्हणजे समूह. 5 अस्तिकायांचा समूह. पुद्गल है ना, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश. बरोबर आहे का नाही? पंचास्तिकायचा समूह, त्याला पण समय म्हटलं या ठिकाणी. चौथा अर्थ काय सांगितला होता? सिद्धांत, जिनवानी, आगम. समजलं ना? पहिला अर्थ काळाच्या अपेक्षेने एक समय. दुसरा अर्थ आत्म्याच्या अपेक्षेने है ना. आत्मा कसा आहे? समय. आत्म्याला समय म्हटलं. समय सार, आत्म्याचा सार. आणि तिसरा अर्थ काय सांगितला होता है ना? तिसरा अर्थ पंचास्तिकायचा संग्रह है ना. पंचास्तिकाय जो संग्रह आहे, 5 द्रव्य त्या ठिकाणी त्यांचा समूह म्हणजेच पंचास्तिकायचा संग्रह म्हणजे समय. नंतर चौथा अर्थ काय सांगितला? सिद्धांत. त्या ठिकाणी जिनवानी किंवा आगम है ना, त्याला पण त्या ठिकाणी काय म्हटलं? समय म्हटलं. आणि पाचवा अर्थ काय सांगितलं होता? सामायिक, समताभाव है ना. समय त्या ठिकाणी समताभाव, सामायिक, असे 5 प्रकारे अर्थ केले. आणि त्याचे भेद किती केले होते? 3 भेद केले होते. कोणकोणते 3 भेद केले? शब्द समय, अर्थ समय, ज्ञान समय. काय समजलं? शब्द समय, अर्थ समय, ज्ञान समय. शब्द समय म्हणजे काय सांगितलं होतं? शब्द समय म्हणजे जिनवानीमध्ये लिहिण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला आहे तो शब्द समय आहे. का म्हणते त्याला शब्द समय? कारण तो वितरागतेला दाखविणारा आहे, राग द्वेषाचा अभाव करणारा आहे. समजते का? शब्द समय है ना, त्या अक्षरांचा वापर करून भवनिवारक त्या ठिकाणी शब्द समयाचंच कथन आहे ना आता सध्या. या दुसऱ्या गाथेमध्ये शब्द समयाचंच त्या ठिकाणी कथन केलेलं आहे. जिनेंद्र भगवंतांची वाणी म्हटलं तरी पण तो शब्द समय, आणि जिनवाणी म्हटलं तरी तो शब्द समय. 2 प्रकारे आगम आणि दिव्यध्वनी 2 भेद केले त्या ठिकाणी शब्द समयाचे. कोणते 2 भेद केले? आगम आणि काय फरक आहे दोघांमध्ये? काय फरक आहे? आगम म्हणजे है ना जे त्या ठिकाणी दिव्य ध्वनीतून ग्रहण करून ज्याचं त्या ठिकाणी आगम रूपाने लिपिबद्ध केलेला आहे तो आगम, आणि दिव्य ध्वनी म्हणजे साक्षात मुखातून निघालेली दिव्य ध्वनी. असे 2 भेद केले कशाचे? शब्द समयाचे. तर ते शब्द समय काय आहे? वितरागतेला उत्पन्न करविणारा आहे, राग द्वेषाला है ना नाश करणार आहे, तो शब्द समय झाला. दुसरं काय सांगितलं? अर्थ समय. अर्थ समयाचा अर्थ काय? अर्थ म्हणजे पदार्थ किंवा अर्थ म्हणजे समूह. 5 द्रव्यांचा जो समूह आहे, पंचास्तिकाय संग्रह, त्याला म्हटलं अर्थ समय. काय? पंचास्तिकाय संग्रहाचं जे कथन केलं गेलं ना, कथन या ठिकाणी जे लिहिलं गेलं त्यातला तो अर्थ निघाला, भाव निघाला, तो अर्थ समय आहे. आणि ज्ञान समय काय आहे? तिसरं स्वसंवेद्य है ना, ज्ञानाचं अनुभवन, तो त्या ठिकाणी ज्ञान समय आहे. अनुभवन, त्या 5 अस्तिकायाचं अनुभवन होणं ज्ञानाद्वारे, तो ज्ञान समय आहे. सरळ सोपं, ज्ञान समयाची प्रसिद्धी करण्यासाठी शब्द समूहाद्वारे, शब्द समयाद्वारे अर्थ समयाचं कथन केलेलं आहे. समजलं का वाक्य? सांगा, काय वाक्य सांगितलं? सांगा.
सांगा राजश्री, काय काय वाक्य सांगितलं? नाही, सांगा परत एकदा वाक्य, परत एकदा ऐका. ज्ञान समयाची प्रसिद्धी करण्यासाठी शब्द समयाद्वारे त्या ठिकाणी शब्द समयाचा त्या ठिकाणी अवलंबन घेऊन किंवा शब्द समयाद्वारे त्या ठिकाणी अर्थ समयाला कथन करत आहोत. काय समजलं? ज्ञान समय कोण आहे ना? जीव अस्ति काय आहे ना, मी जीव अस्ति काय आहे, मी त्या जीव अस्ति कायाची प्रसिद्धी करायची, आत्मप्रसिद्धी. आत्म्याच्या प्रसिद्धीसाठी हे ग्रंथ आहेत. आत्म्याच्या प्रसिद्धीसाठी ही जिनवाणी आहे, आगम आहे. समजलं ना? प्रसिद्धी म्हणजे काय ना, मला प्रसिद्ध व्हायचंय. काय प्रसिद्धी म्हणजे काय? त्याची महिमा येण्यासाठी आहे ना. आत्म्याचं, आत्मा वाच्य आहे ना, जिनवाणी वाचक, आणि त्याचा अर्थ काढणं, त्यामधनं जीवास्तिकायाला पकडणं, जीवास्तिकायाला प्रसिद्ध करणं, आणि त्यामध्ये स्वतःची त्या ठिकाणी प्रसिद्धी म्हणजे स्वतःला त्या ठिकाणी स्वसंवेदन अनुभवन करणं, त्याला म्हणतात आत्मप्रसिद्धी. कशामध्ये आला विषय हा? आत्मप्रसिद्धी. हा आत्मप्रसिद्धी ग्रंथ आहे का नाही? कुणी लिहिलाय? श्रीमद राजचंद्र लिहिले का नाही? त्या ठिकाणी 47 शक्तींचा विषय आहे त्या ठिकाणी बहुतेक. बघा एकदा. आत्म्याची प्रसिद्धी, आपल्या आत्म्याचं वैभव जाणण्यासाठी है ना, या शब्द समूहाद्वारे काय ज्ञान समयाची प्रसिद्धी. कशाद्वारे? शब्द समयाद्वारे. जिनवाणीत जर वाचले नाही तर कोण काय समजणार? मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी जीव आहे, कसं समजणार? कोण सांगणार आपल्याला? ते शब्द समयाद्वारे समजतंय, जिनवाणीद्वारे, दिव्यध्वनीद्वारे समजतंय. आणि अर्थ समय म्हणजे त्याचा भाव आहे ना, त्या भावाला कथन करणं, अर्थसमयाला कथन करणं आहे ना. अर्थसमयाद्वारे कथन, ज्ञान समयची प्रसिद्धी, शब्द समयाद्वारे आहे ना, शब्द समयाद्वारे अर्थसमयाचं कथन आहे ना. एकदम सोपा अर्थ लक्षात ठेवा. शब्द समय म्हणजे जे ना, जी जिनवाणी लिहिली गेली ना, त्याला शब्द समय म्हणतात है ना. समयसारमध्ये ह्याला काय म्हटलं? शब्द ब्रह्म म्हटलं. आले का नाही? कितव्या गाथेमध्ये आलं? 5व्या गाथेमध्ये आले का नाही? शब्द ब्रह्म, त्या ठिकाणी शब्द ब्रह्म म्हटलं. या ठिकाणी हे शब्द किती महत्वाचे आहेत है ना. आपल्याला वाटतं पेपरवर लिहिले आहेत, काय छापिलच आहे त्याप्रमाणे है ना. ही साक्षात जिनवाणी त्या ठिकाणी 4 गतीचा अभाव करणारी आहे. काय या भावनेने तिर्यांचे जीव ऐकतात, सम्यक दर्शन प्रगट करतात. अजून समजत नाही काय? काय अंजन चोराला काय समजलं? शब्द समय समजला पहिल्यांदा. समजते का नाही काय सांगायचं? शब्द समयाद्वारे नाही होत, काय ह्या पुद्गलाद्वारे नाही काय होत. वय बघा, ह्या शब्द दिसतंय ते तर जड आहेत. शब्द ज्या जडाद्वारे काय काम नाही होणार. त्या शब्द समयाद्वारे अर्थ समय, त्या भाव समजून ज्ञान समयाची प्रसिद्धी केली असता उपचाराने शब्द समयावर आरोप आला की याच्यामुळे झालं. आहे की नाही महत्व शब्द समयाचं? त्या ठिकाणी शब्द समय आहे, जिनवाणी आहे, दिव्यध्वनी आहे, म्हणून हा जीव त्या ठिकाणी ना कर्मांना जाणतो आहे, त्या ठिकाणी मिथ्यात्वाला जाणतो आहे, मोहाला जाणतो आहे, त्याला सोडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे शब्द समयाद्वारे तर तो जाणून घेतोय रोग काय आहे. बरोबर आहे का नाही? आणि ते शब्द समय जर नसतील तर कसं समजणार त्याला? रोग पण समजणार नाही आणि उपाय पण समजणार आहे त्याप्रमाणे. तर त्या शब्द समयाचं इतकं महत्व आहे, म्हणजे ही जिनवाणी साक्षात त्या ठिकाणी 4 गतीचा अभाव करणारी आणि मोक्षाला नेणारी आहे. काय तर त्या जिनवाणीचं तशी महिमा येणं आहे ना, त्याचं त्या ठिकाणी काय भावपूर्वक ग्रहण करणं. माझं त्या ठिकाणी वर्णन आहे, या जिनवाणीमध्ये माझं वर्णन आहे. या हेतूने जर तो त्याचं जिनवाणीचं त्या ठिकाणी अभ्यास करेल तर निश्चित रूपाने त्या अर्थसमयाद्वारे ज्ञान समयाची प्रसिद्धी होईल है ना. पण त्या ठिकाणी माझं वर्णन आहे, दुसऱ्या कोणाचं वर्णन नाही. हे माझ्यासाठी चाललेलं आहे. समय म्हणजे मी आणि माझं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तर मला या जिनवाणीचा अभ्यास केला पाहिजे यासाठी है ना. कुंद देवांनी या ठिकाणी दुसऱ्या गाथेमध्ये है ना समय म्हणजे आगम, जिनवाणी मातेला नमस्कार केलेला आहे.
आणि पंचास्तिकाय रूपी समय म्हणजे समूह, ना त्या पंचास्तिकाय रूपी समयाला या ठिकाणी कथन करणार आहे, है ना. लक्ष देऊन ऐका. बघा, चतुर्गति का निवारण कराने वाले और निर्वाण की प्राप्ति कराने वाले महाश्रमण अर्थात तीर्थंकरों के मुख से निकले हुए वचनों अर्थात जिनवानी को नमस्कार करके इस शास्त्र अर्थात पंचास्तिकाय संग्रह का कथन करता हूँ. अर्थात अर्थात लिहिले का नाही, त्याच्यावरून लक्षात घ्यायचं है ना. समन, समन म्हणजे महाश्रमण, म्हणजेच काय, तीर्थंकरांच्या मुखातून निघालेले वचन काय, नंतर म्हणजे जिनवानी थोडक्यात काय, नंतर जिनवानी को नमस्कार करके इस शास्त्र, शास्त्र म्हणजे त्या ठिकाणी पंचास्तिकाय संग्रह है ना. समय मिनम, समय म्हणजेच पंचास्तिकाय संग्रह, त्या समय पंचास्तिकाय संग्रहाचं काय करणार आहेत आता, कथन करणार आहे. सुनह, हा कशामध्ये आलं, शब्द ब्रह्म परमात्मा शब्द ब्रह्म जिनवानी, जन्म जयमालेमध्ये कशामध्ये, हा शब्द ब्रह्म परमात्मा शब्द ब्रह्म जिनवानी शुद्धात्म साधक दशा, शुद्ध ब्रह्म परमात्मा शब्द ब्रह्म जिनवानी, हा बरोबर आहे ना. शुद्ध ब्रह्म परमात्मा है ना. ब्रह्म मी त्या ठिकाणी, हा माझा आत्माच काय, परमात्मा, आणि शब्द ब्रह्म जिनवानी, शब्द ब्रह्म आहे ती काय आहे, जिनवानी. बरोबर एकदम, शब्द ब्रह्म आहे तेच जिनवानी आहे है ना. ब्रह्म आत्मा, विषय काय होता त्या ठिकाणी, या जिनवानीला ना देवशास्त्र गुरु जे आहेत साक्षात त्या ठिकाणी शरण, त्यामध्ये हे शब्द ब्रह्म आहे हे लक्षात येणं आवश्यक आहे. परवा दिवशी आपण कथन केलेलं आहे ना, जिनवाणीचं किती त्या ठिकाणी संवर्धन करणं आवश्यक आहे. जिनवाणीचा विनय है ना, या शब्द ब्रह्माचा विनय आहे, आणि जिनवाणीचा अविनय या शब्द ब्रह्माचा म्हणजेच दिव्य ध्वनीचा अविनय आहे, म्हणजे साक्षात तीर्थंकरांचा अविनय आहे. काय आपण एक ना, एखादं कपाट जागा नाही शिल्लक, हा सम्यक दर्शनाचे काय 8 अंग, हा 8 अंगामध्ये आले का नाही, त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले. जयमाला वाचा त्याची, त्या ठिकाणी जिनवाणीला ऐकणं, त्या जिनवाणीतून अर्थ ग्रहण करणं, काय सावधानपूर्वक ऐकणं, हा जिनवाणीचा विनय आहे. दिले त्यामध्ये 8 पॉइंट दिलेले आहेत त्या ठिकाणी. 8 अंग, ते 8 त्या ठिकाणी 8 अंगाद्वारे त्या ठिकाणी जिनवाणीचं म्हणजे ज्ञानाचं त्या ठिकाणी निर्मलता कशी होते, कारण त्यातनं अर्थ पण व्यवस्थित काढणं आवश्यक आहे, त्याला ग्रहण करणं पण आवश्यक आहे. आता आठवण आहेत मला ते 8 पॉइंट, बघा एकदा. हा ते 5 झाले, ते नाही आहेत तिथं सांगितलेले, ते नाहीत सांगितले त्यामध्ये 8 अंग सांगताना. असं ना जयमाल्यामध्ये सम्यक ज्ञानाचे जयमाला है ना, सम्यक ज्ञानाचे त्या ठिकाणी रत्नत्रयाच्या पूजेमध्ये सांगितलेले आहेत त्या ठिकाणी. काय विषय होता, हा तर सांगत होतो त्या ठिकाणी एकच छोटासा कप्पा आहे कसा बसा, आणि त्यात आपण जिनवाणी, आपण त्याला जागा नाही आमच्याकडं, काय दुसरं सगळं ठेवायला जागा आहे पण जिनवाणी ठेवायला केवढं कपाट, कसलं कपाट केलं पाहिजे, काय संदेश, कसल्याचं कपाट केलं पाहिजे, हां कशाचं कपाट केलं पाहिजे त्याला, काय सांगितलं, तथापि कुंद सूत्रो ना अंकाई मूल्य ना कधी, काय सांगितलं, सोन्याच्या है ना पत्र्यावर त्या ठिकाणी रत्नांनी हे अक्षर लिहिले तरी याचे मूल्य होऊ शकत नाही, अशी ही जिनवाणी आहे. त्याला आपण कुठे ठेवतो, कपाटदार नसलेल्या दिवळीमध्ये. आणि जे पुद्गल पुरणगलन आहे, काय अंकिता काकी काय सांगतोय, हा जे पुरणगलन आहे, पुद्गल नष्ट होणार आहे, त्याला कुठे ठेवतो आपण, लॉकर मध्ये.
मग आता एखाद्या म्हणाला असलं काय सांगताय, मग लॉकरमध्ये ठेवायची का जिनवाणी आम्ही? हा, ते कोण चोरून नेणार आहे का? बरोबर आहे ना, कारण चोरून कोण नेणार नाही, कारण कुणाला त्याचं महत्व नाही. त्याचं महत्व असतं ना, जसं पैशाचं महत्व आहे म्हणून काय होतं, चोरी होतं, तसं जिनवाणी आहे ना. कुणाला असं वाटतं का चला 2 ग्रंथ आपल्याकडे असावेत? वाटत नाही आपल्याला. असू द्या, नको बाबा, घरात लय पुस्तकं झालेत, त्या ठिकाणी काय एखादं पुस्तक असलं तर बास. त्याप्रमाणे सांगण्याचं काय तात्पर्य आहे म्हणजे, हो का, हे या संसारामध्ये असे विकल्प येत आहेत, काही शंका नाही, पण या विकल्पांमुळे जिनवाणीचा अविनय आहे. समजते का? जिनवाणीचा कसा अविनय? कारण जिनेंद्र भगवंतांची वाणी आहे, त्या वाणीला आपण काय करतोय, नको नको म्हणतोय. याचा अर्थ काय? पुढच्या अनेक भावामध्ये जैन धर्म प्राप्त होणार नाही, पुढच्या अनेक भावामध्ये मनुष्यजन्म, कान प्राप्त होणार नाहीत. कान का नको नको म्हणतोय? नको आता आम्हाला. डोळे प्राप्त होणार नाहीत का? कारण नकोच म्हणतोय वाचायला. ज्या डोळ्याचा वापर जिनवाणीला वाचण्यासाठी करायचा होता, ज्या कानाचा वापर ना दिव्य ध्वनी ऐकण्यासाठी करायचा होता, त्याचा वापरच केला नाही योग्य, मग ते मिळणार का? मिळणारच नाही. त्याप्रमाणे आहे ना, सांगण्याचं तात्पर्य आहे ना, पुढच्या पिढीला असे संस्कार करा ना, सेपरेट त्या ठिकाणी. जसं त्या ठिकाणी ना भगवंतांचं आहे ना मंदिर सेपरेट, तसं ग्रंथालय पण त्या ठिकाणी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. काय हे आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित करून ठेवू तर पुढचे अनेक पिढी त्या ठिकाणी उघडून तरी बघतील, वाचतील तरी. आणि आपणच आता नको नको म्हटलं तर आहे ना, असा पुढचा काळ येईल, घरामध्ये सर्व परिग्रह आहे पण त्या ठिकाणी जिनवाणी नाही. काय काय समजलं? कशामध्ये असं वर्णन आलं होतं बघा, की ना ज्या घरामध्ये त्या ठिकाणी ना आहार आदी होत नाही, ज्या घरामध्ये जिनवाणी नाही, ज्या घरामध्ये त्या ठिकाणी ना जिनेंद्र भगवंतांची चर्चा ना तत्वाची चर्चा होत नाही, ते घर स्मशानासारखं आहे. समजते का काय? त्यामुळं जिनवाणीचं त्या ठिकाणी संरक्षण होण्यासाठी कसं होणार जिनवाणीचं संरक्षण? हा, दुसरा उपाय नाही. काय समजते का काय? कितीही त्या ठिकाणी छापले ग्रंथ तरी काय तो उपाय नाही. किती ग्रंथ त्या ठिकाणी आहे ना जिनवाणीचं पूजन दिलं तरी तो उपाय नाहीये. एकमेव उपाय आहे वाचन करणं, स्वतः वाचन करणं, अन्य जीवांना वाचायला लावणं. काय तरच त्या ठिकाणी ना ही दिव्य ध्वनी पंचम काळाच्या शेवटपर्यंत राहणार की नाही? कोण ठेवणार? आपलं काम आहे जतन करणं. पंचम काळाच्या शेवटपर्यंत हे शब्द ब्रह्म त्या ठिकाणी आहे ना, शब्द समय त्या ठिकाणी राहणार. काय काळजी करायची नाही. किती त्या ठिकाणी 6 महिने जरी पाणी तापवलं आणि काय जरी झालं तरी आहे ना, तीर्थाचा आणि कशाचा लोप होत नाही. लोप झाला तर काय होईल त्या ठिकाणी? कशाचा 2 सांगितला लोप? तीर्थाचा आणि तत्वाचा. तत्व आणि तीर्थ लोप झाला तर काय होईल त्या ठिकाणी आहे ना, व्यवहार नष्ट होऊन जाईल त्या ठिकाणी सगळा. तर हे शेवटपर्यंत टिकणार, काळजी करू नका. पण आपलं काम आहे ना त्या ठिकाणी स्वाध्याय आदी करणं. जयमालेमध्ये बघा दिलेलं आहे ना, आप जाने नियत ग्रंथ पठन व्यवहार है ना, संशय विभ्रम मोह बिन अष्ट अंग गुणकान. 8 अंग सांगतात. सम्यक ज्ञानाची जी पूजा आहे ना, आपण कधी देतो ही पूजा? कधी द्यायची पूजा आहे? हा, करेक्ट. रत्नत्रयाचे उपवास केली की पूजा द्यायची. परत द्यायची का नाही? का नाही? रत्नत्रयाची पूजा आहे. आणि कधी येतं ही? भाद्रपदाच्या शेवट. 365 पैकी 3 दिवसात ही पूजा द्यायची आणि परत पुढच्या वर्षीच. काय नाही बघा, त्यात एक सांगतात बघा, सम्यक ज्ञान पूजन नाही ना, सम्यक ज्ञान रतनमय भाया आगमती जा नयन बताया. सुंदर अर्थ आहे बघा, है ना. सम्यक ज्ञान काय आहे? रत्न आहे, रत्न. काय आगमती जा नयन बताया आहे ना, त्या ठिकाणी 2 नेत्र आहेत ना, हे आगम त्या ठिकाणी नेत्र आहे. आगम रूपी चक्षुद्वारे पहा तर तुम्हाला सर्व जीव दिसतील. आगम रूपी चक्षुद्वारे पहा
तेव्हा तुम्हाला आपला जीव दिसेल. काय आगम चक्कू सहावो, पान नंबर 136 आहे छोट्या पुस्तकात. मोठ्या ते 438 काढा मोठ्या पुस्तकामध्ये. रत्नत्रय पूजन. संशय विभ्रम मोहाचा नाश होण्यासाठी हे आगम आहे, जिनवाणी आहे. मिथ्यात्वाचा अभाव होण्यासाठीची ही जिनवाणी आहे. तर ते सम्यक ज्ञान आहे ते है ना. सम्यक ज्ञान रतन मन भाया, आगम तीजा नयन बताया, अक्षर शुद्ध अर्थ पहचानो. आता बघा आठ अंग कसे सांगतात त्या ठिकाणी. अक्षर शुद्ध, वाचताना पण शुद्ध रूपाने वाचणं है ना. अक्षर शुद्ध, नंतर अर्थ पहचान, बघता मन म्हणतो आहे, तत्वार सूत्र पाठ करतो आहे है ना. शुद्ध अर्थाने है ना, शुद्ध पठन करा आणि त्या ठिकाणी त्याचा अर्थ जाणून घ्या है ना. दुसरं त्या पहिला अंग आहे शुद्ध पठन करणं. त्याला बघा ना, चुकीचं केल्यामुळं तसंच त्या ठिकाणी तसंच काही जण म्हणत राहतात. त्यांना बदल होतच नाही परत, कारण पुस्तक घ्यायचं नाही आता, कारण पाठ झाला आमचा. आता पाठ होतानाच कसं पाठ करा, शुद्ध रूपाने है ना. पहिल्यांदा पाहून पाठ करायचं असतं, न बघता पाठ नसतं करायचं. आणि मग नंतर है ना, मग नंतर त्या ठिकाणी त्याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. अर्थ जर जाणलं ना तर शुद्ध अक्षर पण त्या ठिकाणी लक्षात येतात है ना. त्याचा अर्थ समजला तर शब्द तिथं शुद्ध रूपाने उच्चारण करतो. अक्षर शुद्ध अर्थ पहचानो, अक्षर अर्थ उभय संग जानो. आणि तिसरा अंग सांगतात अक्षर आणि त्या ठिकाणी अर्थ दोन्ही पण उभय त्या ठिकाणी है ना. पहिला अंग सांगितलं शुद्ध अक्षरांचं उच्चारण, नंतर त्या ठिकाणी दुसरा अंग सांगतात त्याचा अर्थ जाणून घ्या, भाव वाच्य काढणं आवश्यक आहे त्यातनं है ना. वाच्य ग्रहण करणं. नुसतं शब्द त्या ठिकाणी रटले असता, त्या शब्दाला नुसतं म्हटलं असता तर टेप पण म्हणतो. टेपला पुण्य लागणार की नाही मोबाईलला है ना. टेप त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी मोबाईल वगैरे त्या ठिकाणी है ना म्हणतायत त्याप्रमाणे, उलट ते शुद्ध म्हणतात आपल्यापेक्षा. पण त्याच्यातला अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून दुसरा अंग सांगितलं त्याचा अर्थ जाणणं, आणि तिसरा सांगतात अक्षर पण आणि अर्थ पण दोन्ही पण. जानो सुकाल पठन जिनागम, नाम गुरु न छिपाइए, तपरीति गई बहुमान देके, विनय गुण चित लाइए है ना. जानो सुकाल, जिनवाणीचं अध्ययन कधी करायचं है ना, योग्य काळामध्ये. आता झोप यायला लागली त्यावेळेस जिनवाणी घेऊन बसलाय है ना, रात्री 10 वाजता, त्याला दिवसभर वेळ मिळत नाही है ना. नाही काळ सुकाळ, हा ती तर चांगलं. झोप नाही आली तर जिनवाणी उघडून बघा, ते पण सुंदर आहे, शंका नाही त्यामध्ये है ना. आले ना जयमालेमध्ये देवशास्त्री गुरुच्या त्या ठिकाणी जिनवाणीच्या ह्याच्यामध्ये झाले ना. एक आठवतंय बघा काय. हो अर्ध निशा का सन्नाटा, वन में वनचारी चरते हो, तब शांत निराकुल मानस तुम तत्वों का चिंतन कर. अरे सगळं जग झोपले काय, मी काय करायचं, मी त्यावेळेस जागर राहून ह्यानं वाचन केलं पाहिजे. मी त्यावेळेस आहे ना, कारण दिवसभर कालवाय, ह्याचा आवाज येतोय, त्याचा आवाज येतोय, त्याचा आवाज येतोय. मग काय करा, सगळं जग झोपल्यावर आपण जागर राहा आणि सगळे जग उठल्यावर आपण झोपा, काय हरकत नाही है ना. मुनिराजांचं काम असं आहे त्याप्रमाणे. तर आपण इथे काय बघत होतो, जानो सुकाल, योग्य काळामध्ये त्या ठिकाणी ग्रंथांचं पठन. सुकालचा इथे अर्थ घ्यायचा आहे ना संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे जिथं त्या ठिकाणी जोड असतो ना काळ, सकाळचे 12 वाजता नंतर संध्याकाळचे 6 वाजता, हा जोड काळ आहे, जोड. तर अशा काळामध्ये जिनवाणीचं पठन केलं जात नाही. का? कारण तो सामायिकाचा काळ आहे. मग आपण सामायिक पण करत नाही आणि सांगितलंय जिनवाणी वाचू नका म्हणून जिनवाणी पण वाचत नाही, दोन्ही पण. कुणासाठी सांगितलंय, व्यवस्थित ग्रहण करा है ना. तर योग्य काळामध्ये योग्य कार्य केलं पाहिजे है ना. नंतर आता सांगितलंय वाचायचं नाही, 12 वाजता वाचायचं नाही, मग कधी वाचणार? अरे कुणासाठी सांगितलंय? ज्यांनी प्रतिमा घेतलेली आहे त्यांनी सामायिक करणं आवश्यक आहे.
है ना. जिनवाणीच्या पठणामध्ये आता का वेळ घालवायचा, आता काय करायचं, आत्म्याचा अनुभव करा. पुढे सरकलेला आहे तो जीव. आणि ज्याने अजून स्वाध्यायच केला नाही त्यांनी, आणि कधी पण वाचा, कुठं पण बसून वाचा, पण जिनवाणीचं अध्ययन केलं पाहिजे, है ना. उज्ज्वला बेन आहे ना, काय सांगायचं, तुम्ही ट्रेनमध्ये बसला ना, तिथं बसून त्या ठिकाणी ग्रंथ वाचा, छोटंसं पुस्तक आहे ना, वाचा. नाही आमची शिवता शिवत होते, ते ग्रंथ थोडेच तुम्हाला सांगतात सिद्धांत ग्रंथ वाचायला आम्ही, है ना. मोबाईलमध्ये तुम्हाला सगळं चालतंय, आणि इथं छोटंसं पुस्तक एखाद्या गोष्टीचं घेतलं तर तुम्हाला काय वाटतंय, लगेच शिवता शिवत होते. शिवता शिवत करायला नाही सांगत आपण, गैरअर्थ नाही घ्यायचा, पण वेळेचा सदुपयोग त्या ठिकाणी. कुठं पण बसून एनी टाइम लगेच त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे. काय त्या ठिकाणी माहीत आहे ना, वाचू 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 म्हणत आहे ना, एक पण ग्रंथ वाचून झाला नाही, है ना. झाले 60-70 वर्ष तर असेच निघून गेले. त्यामुळे योग्य सुकाळामध्ये सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा स्वाध्याय, है ना. त्या दिवशी पण सांगितलं होतं 3 टाइम स्वाध्याय असतो, त्याप्रमाणे स्वाध्ययन 3 टाइम झालं पाहिजे. 3 टाइम नाही तर 2 टाइम, 2 टाइम नाही तर 1 टाइम, है ना. त्याप्रमाणे स्वाध्याय झाला पाहिजे, है ना. पठन जिनागम, त्या जिनागमाचा व्यवस्थित रूपाने स्वाध्याय ती झालं. जानो सुकाल पठन जिनागम, नाम गुरु न छिपाई, गुरुचं नाव लपवायचं नाही. ज्यांच्याकडून शिकलेलं आहे, ज्यांच्याकडनं त्या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे, है ना, गुरूंचं नाव लपवता कामा नये. कोणतं त्या ठिकाणी दोष सांगतात, तत्वार सूत्रामध्ये सांगितलं त्या ठिकाणी अतिचारामध्ये अनिन्नव, निन्नव 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 दोष, है ना. निन्नव दोष आहे बघा तत्वार सूत्रामध्ये, एकदा काढ. हा 2 त्याचे भेद करून सांगितले ना त्या ठिकाणी. गुरुचं नाव, परत अजून कुणाचं अजून नाव सांगितलं माझ्यामध्ये, नाव लपवता कामा नये, दोष आहे ना तो त्या ठिकाणी. नाम गुरु न छिपाइये, तपरीत गही बहुमान देके, विनय गुण चित लाइये, है ना. तपरीत गही बहुमान देके, विनय गुण चित लाये, है ना. त्या गुरुंना त्या ठिकाणी बहुमान देऊन विनय गुण त्या ठिकाणी असला पाहिजे. 8 सांगितले, 8 भेद कर्म उच्छेदक, काय सांगतात सगळ्यात महत्वाचं, 8 भेद कर्म उच्छेदक, कर्माचा नाश करणारे आहेत. ज्ञान दर्पण देखना, है ना, आपल्या ज्ञान दर्पणाला दाखविणारे आहेत. इस ज्ञान ही सो भरत सी जा, और सब पट पेखना, है ना. ज्ञान, त्या ज्ञानाची महिमा, आणि आपलं मी ज्ञानमय वस्तू आहे, त्या ज्ञानाची महिमा आल्याशिवाय त्या ठिकाणी ज्ञानामध्ये निर्मलता येत नाही. काय समजते सांगा. 8 पॉइंट कोणकोणते सांगितले, अक्षर, नंतर अर्थ, नंतर अक्षर अर्थ, नंतर सुकाळ, नंतर स्वाध्याय पठन जिनागम, नाम गुरु का न छिपाई, आहे ना, गुरुचं नाव न लपवणे, आणि नंतर विनय त्या ठिकाणी, है ना, गुरूंचा विनय, शास्त्र गुरुचा विनय, त्याप्रमाणे. तर याप्रमाणे 8 7 झाले. अजून एक, बहुमान एक त्या ठिकाणी, है ना. तपरीती गही बहुमान दे के, बहुमान आला पाहिजे, बहुमान देणं त्या ठिकाणी, आणि विनय गुण चित्त लाये, आणि त्या ठिकाणी चित्तामध्ये विनय गुण असणं. याप्रमाणे म्हणजे ही सगळं कशासाठी आहे, कशासाठी सांगितलं हे सगळं, बरी नका लक्षात राहीना. 8 जाऊ द्या, कशासाठी सांगितलं. सगळ्यात आमचं म्हणणं आहे, आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात राहत नाही, आम्ही वाचलं तर आम्हाला येत नाही, है ना, आम्हाला समजत नाही. ट्युशन लावली तरी त्या ठिकाणी मुलांचा नंबर येत नाही. आमच्या मुलांना 90% जास्त मार्क पडत नाहीत का, त्याचं मागचं एकमेव कारण आहे, हे 8 अंगाचं पालन होत नाही. बघा तुम्ही सगळीकडे लावून बघा, या ठिकाणी त्या ज्ञानाची महिमा नाही म्हणून त्याला ज्ञान होत नाही. समजलं का. वाचल्यामुळं ज्ञान होत नाही, ट्युशन लावल्यामुळं ज्ञान होत नाही, काय मोबाईलमुळं ज्ञान होत नाही, टीव्हीमुळं ज्ञान होत नाही, शिकवल्यामुळं ज्ञान होत नाही. त्या ठिकाणी ज्ञान कशामुळे होतंय, ज्ञानाने होतंय. त्या ज्ञानाची महिमा येण्यासाठी हे 8 अंग सांगितलेले आहेत. ज्याला आपल्या ज्ञानाची निर्मलता पाहिजे, वाटतंय ना, एक आहे ना, काय म्हणतात, एक पाटी असलं पाहिजे. कोण होते एक पाटी, अक्लंक देव, आणि निकलंक देव 2 पाटी. आपण किती आहे, किती पाटी आहे, 100 पाटी. 100 वेळा वाचलं तरी लक्षात राहत नाही का. कारण काय, याच्या मागचं कारण काय, मी ज्ञानमय आहे याचा विसर,
याचं विस्मरण होणं, मी ज्ञानमय आहे याचं विस्मरण, यामुळे या जीवाला ज्ञान होताना दिसत नाही. नाही होतं की आम्हाला बाहेरचं ज्ञान, ती पण 4 वेळा फोन करून विचारावं लागतंय. विनय तो पण, म्हणून बहुमान आलं ना, बहुमान विनय आलं ना या ठिकाणी. जिनवानीचाच त्या ठिकाणी आहे ना, त्या शब्दाचा त्या ठिकाणी ओझ नाही वाटलं पाहिजे. ओझ जिनवानी ओझ वाटते त्याला त्या ठिकाणी जिनवानीचा अविनय आहे. याच्यामध्ये इतकं सांगण्यासारखं आहे. तुम्हाला खरं सांगू का, आपल्या भागात खूप चांगला आहे. रियालिटी सांगतो, अक्षरशः कचऱ्यामध्ये नंतर त्या रद्दीमध्ये कितीतरी पुस्तकं येत आहेत. आम्हाला कालच कोणीतरी सांगितलं, खाली बाहेरच्या गटारीपाशी पुस्तकं पडली होती. काय सांगायचं मला सांगा. असं जर होत असेल आपल्या जीवांकडनं तर त्यांना कशी अनुकूलता येणार. दुःख आहे. काय ते कुठं बाहेर विकून दिले, रद्दीमध्ये विकले आणि त्या भेळ खाण्यासाठी ह्याच्यासाठी वापर होतो आहे. कितीतरी असं आहे. जिनवानी नको आहे ना, तर आमच्या घरात अविनय होतो. आमच्या घरात मग कुठे ठेवायला जागा नाही, मग काय करा, काढून टाका. आता कोणच घेत नाही, मग काय करा, रद्दीवाल्याला देऊन टाकलं. विचित्र आहे सगळं त्या ठिकाणी. मग ह्यासाठी हा विषय काढला होता. अजून आपण ह्याच्यावर चर्चा करूया. ओम नमः सिद्ध्या सिद्धेभ्या. ज्ञानाची निर्मळता होण्यासाठी त्या ठिकाणी शब्दसमयाचा बहुमान आला पाहिजे. त्या ज्ञानाची महिमा येण्यासाठी मी ज्ञानमय आहे त्याचं भान होणं आवश्यक आहे. जर मला त्या ठिकाणी ज्ञानच त्या ठिकाणी दबलं जाते ना, पूर्ण दबलं जाते म्हणजे आवरण पडते. का आवरण पडते? कारण मी स्वतःला जाणायला तयार नाही. वाटते सगळं संयोगामुळं, बाहेरच्या गोष्टीमुळे ज्ञान होते. बाहेरच्या गोष्टीमुळे ज्ञान होत नाही, ज्ञानामुळे ज्ञान होते. त्या ज्ञानाची महिमा आली असता अंतरंगातून केवळ ज्ञान प्रगट होतं. काय केवळ ज्ञानासाठी कशाची आवश्यकता आहे? केवळ ज्ञानासाठी कशाची आवश्यकता आहे? वज्र ऋषभ नाराचे सहन. केवळ ज्ञानासाठी कशाची आवश्यकता आहे? मी ज्ञानमय आहे एवढं जाणण्याची आवश्यकता आहे, आणि त्याचा विश्वास आणि त्या ज्ञानामध्ये रमणता. वज्र ऋषभ नाराचं निमित्त येणार बाबा, येणार की नाही? ज्याला ज्ञानमय वस्तू आहे त्याला पुढच्या भावामध्ये वज्र ऋषभ नाराचं सहन येणार, काही शंका नाही. पण त्याला ज्ञानमय वस्तू आहे समजलं तर आवश्यक आहे. नाही समजलं तर तेच वज्र ऋषभ नाराचं सहन त्याला 7व्या नरकामध्ये नेतं. ठीक आहे. ओम नमः सिद्धेभ्य. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी हू आत्मस्वरूपी. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी हू आत्मस्वरूपी. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी हू